आपल्याला पोट आणि वजन कमी करायचं आहे तर किती टेन्शन घेतोय, पण त्याला काय करायचं आहे आपल्या जवळच आहे, त्याला काय खर्च नाही काय नाही, फक्त त्याला शिस्त लावायची आहे. पोट आणि वजन कमी करायला शिस्त लावायची आहे. आणि आपण काय होतं, आपल्याला कोणतरी येतं आहे प्रोडक्ट घ्या म्हणतंय, म्हणजे आपण लगेच त्यांची हवाले आपण करतोय, खर्च करतोय आणि पुन्हा जेवढा खर्च केला ते सगळा झिरो. तर ह्याच्यावर मी एक उदाहरण सांगतोय आज दशरथ मांझीचं. ह्याच्या अगोदर पण सांगितले, पण वारंवार सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात राहील. बिहार राज्यातला एक व्यक्ती दशरथ मांझी नावाचा होता. त्या व्यक्तीनं 22 वर्ष सलग 22 वर्ष हातोडा आणि छेनीनं डोंगर फोडून 22 वर्ष रस्ता तयार केला आहे. एकट्यानं डोंगर फोडून सलग 22 वर्ष फोडला आहे. मग त्या व्यक्तीनं 22 वर्ष घालवली एकट्यानं छेनी आणि हातोड्यानं रस्ता करा डोंगर फोडला आहे. आपण 22 तास नाही, 22 दिवस नाही, 22 आठवडं नाही, 22 महिना नाही, हालचाली स्वतःच्या करायला वेळ देत नाही. आणि आपण म्हणतो माझं पोट कमी होत नाही, वजन कमी होत नाही, पोट कमी होत नाही, वजन कमी होत नाही. त्या व्यक्तीनं डोंगर फोडला आणि आपल्याला पोट फोडायचं नाही, नुसतं कमी करायचं आहे, वजन कमी करायचं आहे. आणि आपण एवढा दंगा करतोय. आपण काय देतो सातत्य त्याला. तुम्ही यूट्यूबला गुगलला जाऊन बघा, दशरथ मांझी नाव टाका, त्या व्यक्तीने काय केलं बघा. एकट्या माणसानं हातोडा आणि छेनीनं 22 वर्ष सातत्यानं डोंगर फोडून रस्ता बनवला आहे. आणि आपल्याला फक्त हालचाली करा म्हणतोय मी, हालचाली करा, कारणं सांगू नका म्हणतोय, कारणं सांगायची नाहीत, फक्त हालचाली करा म्हणतोय. तुम्हाला जिथं बसताय तिथं हालचाली करा, ज्या ठिकाणी उभं राहिलं त्या ठिकाणी हालचाली करा, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्या ठिकाणी हालचाली करा. तुमच्याकडे कुठलं साधन नाही, जिम नाही, काय नाही, काय टेन्शन घेऊ नका, पण हालचाली करा. असे व्हिडिओ बनवतोय. तुम्हाला खरंच जर तुम्हाला तुमचं पोट आणि वजन कमी करायचं असेल तर तुम्ही ॲक्शन घेणं गरजेचं आहे. आणि नुसते ॲक्शन घेऊन उपयोग नाही, सातत्य ठेवणं गरजेचं आहे. 100% रिझल्ट हा आपल्यापाशीच असतो, दुसरं तुम्हाला कोण देणार नाही. कुठलंही प्रोडक्ट घेतलं, औषध घेतलं ते तात्पुरतं आहे. घरातलंच खायचं आहे, घरातलं खाऊनच वजन कमी करायचं आहे. फक्त हालचाली करा. डोंगर जर एका हातोड्यानं छेनीनं सलग 22 वर्ष सातत्यानं जर फुटून रस्ता करू शकत असेल एक व्यक्ती, तर आपलं पोट फोडायचं नाही, फक्त कमी करायचं आहे त्याला. बघा तुमच्या हातात आहे, तुम्हाला काय करायचं आहे बघा. हातोडा घ्या आणि निदान व्यायामाला सुरुवात करा, हालचाल करा. व्यायामाला कारणं सांगू नका आणि फॉलो करा.